आपल्याला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपण वाचत आहोत आदी शंकराचार्य सरश्रींचं पुस्तक. तर माणसाच्या मनात जर एखादी तीव्र इच्छा जागृत झाली, तर त्यानुसार घटनाक्रम घडू लागतात. त्यानुसार व्यवस्था होऊ शकते. वास्तविक माणसाच्या हे लक्षात येत नाही, म्हणून नेहमी मनन करा, की तुम्ही एखादा निर्णय घेतलात, तर त्यावर स्थिर राहता का? की बाह्य परिस्थिती बदलताच तुमचे निर्णयही बदलतात. जर असे घडत असेल, तर याचा अर्थ तुम्ही नियतीला स्पष्ट संकेत देत नाही. कधी हे तर कधी हे. या गोंधळात नियतीलाही समजत नाही. आजचं उदाहरण घ्या. आज माझं काम होतं आणि जायचं होतं आणि कॉलेजचे सगळे म्हणत होते, की दिवस जाणार दिवस. डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये जायचं होतं. आम्ही केस जिंकलो. तर आता कॉलेज देत नाही म्हणून मग डायरेक्टर बोर्डला त्यांनी जॉईंट डायरेक्टरला हे केलं, की यांची मीटिंग घ्या आणि यांचं बघा. म्हणून आज आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं. आमचे लोकं म्हणत होते नेहमीसारखेच, की सगळा दिवस जाईल किंवा वेळ लागेल जास्त, खूप लोकं आहोत. मी काही नाही, मी जाताना स्वस्त बसले, आपलं टेक्निक केलं आणि म्हटलं मी अगदी वाऱ्यासारखी गेली आणि वाऱ्यासारखी आलीये. परत शब्द सोडून गेला होता. मनातला विचार निघून गेला होता. म्हटलं वारा, वायुतत्व. मग लगेच हे काढलं. नाही, माझं स्थिर तत्वातच ही सुरुवात झालीये कामाची. मग विचार केला, म्हटलं जलतत्वात किंवा पृथ्वी तत्वात गेलं पाहिजे. एक तर मी म्हणून की अशी गेली आणि अशी आली. मी वाऱ्यासारखं म्हटलं, विचार सुटला होता आणि मला लगेच येत होतं. कारण माझा आज 12 क्लास होता आणि तो काही मला बुडवायचा नव्हता. आणि तो असतो ना 2:30ला. म्हणून मग मी तसं केलं. मग शेवटी ड्रेस काढला होता घालायला वेगळा. पण म्हटलं जलतत्वाचं घेऊन जाऊ. आधी पिवळा काढला. म्हटलं पृथ्वी तत्वही नको. जलतत्व जास्त चांगलं लाँग लास्टिंग रिझल्ट देतं. मग जलतत्वाचा निळा रंग आणि काळा. मग काळा काढला आणि घातला. घालून गेले. आणि काही नाही गाडीत बसल्यावर 5-6 वेळा केलं. माझं काम पटकन झालंय. मला बाकीच्यांचं माहिती नाही. लिटरली मी तुम्हाला सांगते, मी गेले, मला उशीर झाला 10 का 15 मिनिटं झालं असेल ट्रॅफिक जाममुळं. मीटिंग झालेली पण होती तेवढ्या ह्याच्यात आणि एका मीटिंगमध्ये सगळ्या 25 जणांना घेऊन त्यांनी सांगितलं काय करायचं. मी गेले, सही केली आणि लगेच निघाले. 5 मिनिटंही मला लागली नाहीत. इतकं सुंदर. मग मी नंतर थोडं रस्त्यावर गेल्यावर मग मला बोलून घेतलं आणि मग चहाला मी चहा तर काही पिलाच नाही, कॅन्टीनला गेलो. तेवढे एक 10 मिनिटं, 15 मिनिटं, की घरी लगेच पोहोचले. क्लास झाला माझा आत्ताच संपला. कारण खूप सुंदर असतो 12 अक्षरचा क्लास. सगळं हे मानसिकतेवर असतं. तर जसं आपण पंचतत्वाप्रमाणे पत्रिकेवरून वेळेवरून जन्माच्या काढतो कुठलं तत्व बिघाडे, तसंच त्यांचं म्हणणं, की माणसाचा जो विचार करण्याची पद्धत आहे, जी साच्या ढाच्या आहे विचारांची, त्यावरनं माणसाची एक प्रकृती ठरली आहे. त्यानुसार त्याला एक 12 लाभलेला आहे. त्याच्यातही जन्मतारखेप्रमाणे प्रत्येकाचे 12 आहेत. पण ते एवढे इतके इफेक्टिव्ह नाहीत. पण माणसाचा विचार कारण जन्म जरी झाला तरी माणूस नंतर जडण-घडण होत जाते ना, प्रसंगानुसार, वेळेच्या परिस्थितीनुसार. तर माणूस विचार कसा करतोय, त्याची विचाराची पद्धत कशी आहे, की असंच उदाहरण देतात, की त्या कोणी बोलून दाखवेल का नाही बोलून दाखवेल. कोणी फटकन बोलून दाखवेल, कोणी थोड्या वेळाने बोलून दाखवेल, कोणी सहनच करत बसेल. तर ह्यावरनं जो क्षार ठरलाय, तो क्षार देत गेलं हळू, हळू, की सगळे रोग जे आहेत, शरीराची जी व्यथा आहे, मनाची जी व्यथा आहे, ती हळू सगळी ठणठणीत व्हायला लागते. तर मी आता फ्लॉवर रेमेडी पण शिकायचं ठरवतीये. बघू अजून ध्यानातून नाही सोडवला प्रश्न. इच्छा तर खूप आहे. मागच्या डिसेंबरमध्ये एक बॅच होती, पण त्यावेळेला खूप लोड होता ना आपला. मग म्हटलं नको. नंतर फेब्रुवारीची बॅच जॉइन करावी. तर मला आता मेसेज आलाय. तर शिकायची इच्छा आहे, पण आता तो ध्यानातनच सोडवायचा. तर हे थोडंसं लक्षात घ्या. तर इथे पण हेच सांगितलेलं आहे. या संसाराच्या अद्भुत व्यापाराचे मूळ काय आहे? याचे मूलभूत कारण काय? ते कुठे व कसे आहे? अशा प्रश्नांमध्ये तो मग्न होऊन जाईल, की घरादाराचा त्याला विसर पडेल. आणि एक गंमत सांगायची, रेकॉर्डिंग ऑफ करून सांगते गरजेचं आहे.
तर हे मग सकाळी प्रश्न मी एक साधा विचारते. बाकी मी काही व्हिडिओमध्ये बोलतीये, ध्यान घेते ते एक वेळ विसरा. कारण एवढं सगळं वेळ लक्षात ठेवणं आवश्यक नाहीये किंवा शक्य नाहीये. पण मी जर मध्ये काहीतरी बोलतीये शेवटी रेकॉर्डिंग संपल्यावर, तर ते इथे गेलं पाहिजे ना. ध्यान म्हणजे काय? ध्यानात असलं तर पाहिजे. आणि मग एक जर 2 वाक्य एवढी लक्षात नसतील ध्यानामध्ये, तर ध्यान घडतंय का? तुम्ही ध्यान करताय का? नाही करत. खूपदा सांगून झालं, अनुभव लिहू नका आता. शनिवार, रविवारसाठी अनुभव ठेवा. फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. अवेअरनेसमध्ये राहा, जागृतीत राहा, चैतन्यात राहा. एक साधा प्रश्न, एक फक्त 5-6 व्यक्तींनी उत्तरं द्यावी. बाकीच्या सगळ्यांनी नुसतं ओरबडायचं, नुसतं घ्यायचं बास. 1 तास ध्यान चालतं, अर्धा तास ह्याला नुसतं ओरबडायचं. माझं, माझं स्वत्व. मला 5 मिनिटं त्या ग्रुपसाठी द्यायचं नाही. मला 5 मिनिटं मॅडमनी काय विचारले द्यायचं नाही. माझं किती कामं, माझ्या घरात केवढी कामं. हं? हा स्वार्थ आहे लक्षात घ्या, स्वार्थ आहे. आणि स्वतःसाठी तुम्ही ऊर्जा लावत नाही. मणिपूर चक्र हे महत्वाचं आहे, की स्वतःच्या ध्येयांवर, स्वतःच्या उद्दिष्टांवर ऊर्जा आपल्याला लावती आली पाहिजे. आपल्या प्रत्येक गोष्टीला उद्देशाने आपण केलं पाहिजे. तो उद्देश पूर्ण होण्यासाठी सतत कृतीशील राहणं, ऊर्जा मिळणं हे मणिपूरचं काम आहे. मग प्रश्न काय होता साधा? प्रश्न साधा होता, की 5 संकल्प लिहायचेत. आता श्रद्धा मॅडमनी लिहिलं, की बाबा पाकळ्यांवर लिहायचं. पण तो अर्धाच पॉइंट झाला. जुन्या लोकांनी काय करायचे, नवीन लोकांनी कुठले संकल्प लिहायचे हे मी सांगितलं. एक तर सगळ्यात आधीपासून मी सांगतेय जुन्या लोकांना कोऑर्डिनेटरला, की जुन्या लोकांनी फक्त त्या पाकळ्यांवर फोकस करायचे. गुणांवर, अवगुणांवर फोकस करायचं. आणि तरी सुद्धा संकल्प ते सुद्धा सगळे लिहितात. कोऑर्डिनेटर सुद्धा. सगळे संकल्प त्यात टाकलेत. मी त्यांना म्हटलं, "तर नवीन लोकं व्हिडिओत नाहीत ते." पण प्रत्येक कोऑर्डिनेटरनी ते जनरल संकल्प पण घातले. मी म्हटलं, "जाऊ दे, तेवढाच नवीन लोकांना उपयोग होईल. लिखित स्वरूपात मिळेल." पण काही उपयोग होत नसतो लिखित स्वरूपात लक्षात घ्या. कारण इथे व्हिडिओचं ऐकायला चेतना नाही, ध्यान नाही, काय नाही. आणि एवढं त्या सगळ्या कोऑर्डिनेटरनी लिहून कोणी काय लिहिलंय? एक त्यांना संकल्पच कसे लिहायचे माहिती नाहीत. म्हणून शिवसरोदयला या म्हणतात. कारण जीवनाचं, युगाचा परिवर्तन जे झाले ते संकल्पानेच मिळणार आहे. संकल्पच कसे लिहायचे ते माहिती नाही. केवढे व्हिडिओ आहेत YouTubeवर संकल्पावर मीटिंग घेतलेली सुरुवातीची. बघा ना, ऐका ना. मग आता याच्यामध्ये प्रश्न असा होता, की 5 संकल्प लिहायचेत. कसे लिहायचेत? की तुम्ही संकल्प लिहिलेलेच आहेत आत्ता. शनिवार, रविवारी अपेक्षित होतं. त्या संकल्पावर फोकस करा. व्हिडिओ ऐका. स्वतःला काय हवंय ते लिहा. मग रँकिंग करा. सगळ्यात मला काय हवं आहे? बाबा माझं पोटाचे आतडे बरे होणं, पोट बरं होणं, व्यक्तिशः घेऊ नका बरं का. आता मला काय वाचलं लक्षात राहिलं किंवा जनरली मणिपूर म्हणजे पोट, नाभी, पचन हे. म्हणून मी घेते. पण तुम्ही व्यक्तिगत घेऊ नका. मग काय वाचलं आपण शंकराचार्यांबद्दल काल? मग आपण संकल्प पहिला जर असा लिहितो, की माझं पोटाचं आतडे व्यवस्थित कार्य करू देत, पोटाचं पचन क्षमता व्यवस्थित होऊ देत. हा महत्वाचा आहे का आपल्यासाठी? रँकिंग करा, विचार करा मी तिथे म्हटलं होतं. खरंच आपल्याला हे महत्वाचं आहे का टॉप 1 प्रायोरिटीमध्ये? मग आता मी जे मणिपुराचं सांगितलं टॉप 1 मध्ये शंकराचार्यांच्या वडिलांनी काय नाव होतं, शिवावरून नाव होतं बघा, शिवगुरु, शिवागुरु. त्यांनी काय केलं, त्यांना विचारलं भगवान शंकरांनी स्वप्नामध्ये, स्वप्नामध्ये असताना विचारलं. काय विचारलं, की "बाबा तुला कुठला मुलगा हवाय? तू कुठली चॉईस घेईल? तुला एक दीर्घायुषी मुलगा हवाय का? अवगुणी, अवगुणी दीर्घायुषी मुलगा हवा तुला हवे का अल्प मुलगा हवाय?" तर त्याच्यात त्यांनी उत्तर दिलं, "मला अल्पगुणी सारखं सॉरी अल्प आयुष्य मुलगा हवाय. अल्पगुणी नाही, अल्प आयुष्यमान असलेला. मला दीर्घ आयुष्यमान असलेला मुलगा नकोय." त्याच्यात त्यांनी अवगुणी मुलगा म्हटलं होतं. काय करायचंय त्या मुलाला दीर्घायुष्य असून? मग इथे आपण काल स्टोरीमध्ये ऐकलं, अल्पायुष्य असलेला मुलगा घेतलाय. त्याच्यात त्यांनी म्हटलं पण नव्हतं, की तो खूप सर्व एवढं कामगिरी करेल, जगाला काही देऊन ठेवेल, असं काही म्हटलं नव्हतं. पण त्यांनी विचार केला, बाबा अवगुणी असेल तर आपल्याला काय करायचंय दीर्घायुष्य मुलगा असून?
मग आपण काय मागतोय नंबर वन प्रायोरिटीला? का शारीरिक लेव्हलवर? जुन्या लोकांनी हे लक्षात घ्या, मी तुम्हाला फोकसच या चक्राध्यानचा आपल्या गुणांवर सांगितलेला आहे. शरीर झालं आपलं 2दा-3दा चक्रा करून. आता शरीराच्या लेव्हलवर विचार करणं म्हणजे आपली चेतना खाली ठेवणं. हे खूप वेळा सांगून झालंय तुम्हाला. प्रत्येक वेळेला मी तुमच्या संकल्पाच्या लेव्हल बदलतीये. प्रत्येक शिवसुरोदयच्या मीटिंगमध्ये मी वेगळं-वेगळं सांगते तुम्हाला. कधी मी सांगते, की तुम्हाला लिहा काय हवंय ते. आता संसारिक लिहा, काही हरकत नाहीये. सगळं पाहिजे ना आपल्याला. हे पण पाहिजे, ते पण पाहिजे. काही वेळेला मी सांगते, अजिबात आता संसारिक लिहायचा नाहीये संकल्प तुम्ही. का सांगतेय त्या वेळेच्या ऊर्जा बघून मी सांगतेय. मग मी चक्र ध्यानाचं उद्दिष्ट काय ठेवलेलं आहे, की पाकळ्यांवर फोकस करायचा आहे, गुणांवर फोकस करायचा आहे. भलं एक गुण जरी आपला थोडा वाढला तरी छान आहे. अवगुण थोडा कमी झाला तरी चालेल. मग काय आहे मणिपूरच्या चक्रांचे गुण? विल पॉवर, इच्छाशक्ती, कार्यशक्ती, कर्तृत्ववान, लीडरशिप. का नाही आला एकाचा तरी तिथे संकल्प? का नाही 5च संकल्प एकाचे तरी आले? वाटेल तेवढे लिहिले. म्हणजे एवढा सुद्धा आकडा ऐकू नये का, की 5 संकल्प लिहायला सांगितलेत मॅडमनी. रँकिंग करायला सांगितले. ही तर हायर लेव्हल आहे. मग 5 आकडा कोणीही समजू शकतं, की मला 5च संकल्प लिहायचे. बरं संकल्पात पहिल्यांदा आपण शिकलो, की संकल्प म्हणजे सिंपल वाक्य. साधं सुटसुटीत वाक्य, कॉम्प्लेक्स वाक्य, संयुक्त वाक्य, साधं वाक्य काय आता मला आठवत नाही. शिकलोय की नाही शाळेमध्ये? बरं इथे शिकवले की नाही संकल्पात? एकच वाक्य पाहिजे त्याला नाही जोडायचं काही. ते तुमच्या मनात राहू देत, डायरीत राहू देत. संकल्प म्हणजे एक सुटसुटीत वाक्य. आणि सगळ्यात मोठा संकल्प जो माझ्या मनात चालू असतो, एव्हरीथिंग इन माय लाईफ इज हॅपनिंग परफेक्टली ऑलराइट. संपलं दॅट्स ऑल फुल स्टॉप. एव्हरीथिंग इन माय लाईफ इज हॅपनिंग परफेक्टली ऑलराइट. काय होऊ देत, ते परफेक्टली ऑलराइटच आहे. माझ्या प्रोग्राम प्रमाणेच आहे. 1000 वेळेस सांगते. प्रोग्राम, प्रोग्राम, प्रोग्राम. सोल प्रोग्राम, प्रोग्राम, प्रोग्राम. सोल लर्निंग, सोल लर्निंग, सोल लर्निंग. मग एव्हरीथिंग इन माय लाईफ इज हॅपनिंग परफेक्टली ऑलराइट. आपण त्याला परफेक्टली ऑलराइट करायचं, म्हणायचं. तर हे थोडंसं आता हे बोलणार नव्हते, पण कुठून-कुठून निघतं आणि तिथेच येतं शेवटी. आणि म्हणून मग ध्यानच नाही घ्यायचं. मी अलीकडे कमी-कमी का ध्यान करत गेले? कारण यामध्ये सुधारणाच नाही होते 4-5 जणांची सुद्धा का होईना. नेमकेपणा प्रश्नांच्या उत्तर आलंच नाही आणि 4-5 जणांची उत्तर आली तरी समाधान वाटतं हो. मुद्राला कुठं काय विचारलं? काय विचारलं का? अनबोल्या म्हटलं का? नाही म्हटलं. तुम्ही भरले होते ₹250 मला काय जाते, काही करा. प्रत्येक वेळेला माझे संकल्प वेगळे असतात. माझी तरी एनर्जी किती घालवायची. आणि काल मग हे थोडंसं बघितलं ना, तुमची उत्तरं काल नाही आज पहाटेच. म्हणजे मी काय झोपले नव्हते. मी फक्त जॉइन नाही झाले. काल पण ते बघितलं ना, सकाळी बघितले. वाईट वाटलं हो. म्हटलं नकोच कशाला ध्यान बंद करून टाकावं. काय कोऑर्डिनेटर करतील ते करा. मी खूपदा सांगून झाले, ध्यान ग्रुप, ज्ञानबोध ग्रुप घ्या तुमच्या हातामध्ये. चालवा. कोणीतरी या पुढं. घ्या, ताब्यात घ्या, जबाबदारी घ्या. पण ते तेवढं अजून कोणात आलं का संसारातनं वेळ काढून हे सगळं व्हायची धुरा? आहे का कोणाची तयारी? किती दिवस झाले सांगून? 1 वर्ष तर नक्कीच झालं सांगून घ्या, चालवा ग्रुप. म्हणजे मला दुसरं आणखीन काही-काही छान करता येईल ना. तर ठीक आहे चला. तर हे शंकरचे उद्दिष्ट स्पष्ट होते. हे उद्दिष्ट स्पष्ट ठेवायचं मणिपूरचं काम आहे महत्वाचं. प्रत्येक गोष्ट करताना उद्दिष्ट म्हणजे समजा आता हे पाणी पितीये. पाणी पितीये मी, माझं उद्दिष्ट कुठल्या उद्दिष्टाने पाणी प्यायचंय? धन्यवाद देत पाणी प्यायचंय. मणिपूर चक्र हे देतं. प्रत्येक कृती आपली उद्दिष्टाच्या साठी झाली पाहिजे. जे उद्दिष्ट आहे, जे ध्येय आहे, त्यासाठी आपल्याला सतत कृतिशील राहणं, सतत कर्तृत्ववान राहणं. नाहीतर मग मणिपूर असंतुलित होणार आहे. तर बघा, एके दिवशी संध्याकाळी मनन करत असताना त्याची एका साधूशी भेट झाली. हे झालं आपलं वाचून. एखादी गोष्ट प्राप्त करण्याची तळमळ जर तीव्र असेल, तर निसर्ग नियमानुसार ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचतेच.
कोणत्याही मार्गाने जगाच्या कानाकोपऱ्यातून ती तुमच्यापर्यंत पोहोचतेच. मग ती आत्मानुभवासारखी गोष्ट कसं ना. आत्मानुभव आपण आता आत्मबोध वाचणार आहे. मणिपूरचं हेच काम आहे. आत्मबोध करून द्यायचं काम मणिपूरचं आहे. आपण जसं म्हणतो, की विशुद्धी हे ब्रह्मांडाचं द्वार आहे. तसं मणिपूर सुद्धा आपण ब्रह्मांडाचं द्वार म्हटलंय. कारण जे काही बेंबीच्या खाली आहे, मणिपूरच्या खाली आहे, स्वादिष्टांच्या वर आहे, तो सगळा गूढ प्रदेश आहे सृष्टीतला, ब्रह्मांडातला. सगळं रहस्य इथे इथे. म्हणून आत्मबोधाची जाणीव मणिपूर चक्र करून देतं. स्वयंबोध, स्व कोण आहोत, हे जे आहे ना पुस्तक, त्यावरच मणिपूर काम करतंय. कोणत्याही मार्गाने जगाच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा ती तुमच्यापर्यंत पोहोचतेच. मग ती आत्मानुभवासारखी गोष्ट का असना. आता मातृसेवा साधना बरं का. मला आजही नाही खुणा करणं झालं. मॅडमनी केलेले आहेत. मी त्या वाचते. हृदयापासून खऱ्या अंतःकरणातून केलेली प्रार्थना ईश्वर ऐकणार नाही असे कधी होईल का? बघा, किती छान वाक्य आहे. हृदयापासून खऱ्या अंतःकरणातून केलेली प्रार्थना ईश्वर ऐकणार नाही असे कधी होईल का? सगळी सूत्रे हल्ली. त्या वर्षीच्या पावसाळ्यात नदीने आपली दिशा बदलली. शंकरची प्रार्थना पूर्ण झाली व पूर्ण नदी त्याच्या घराजवळून वाहू लागली. आईच्या आनंदाला पारावर उरला नाही. अभिमानाने ती लोकांना सांगू लागली, बघा माझ्या शंकरची शक्ती. त्याच्या प्रार्थनेने ईश्वराचं हृदय सुद्धा द्रवलं व त्याने नदीची दिशा बदलून टाकली. बघा, त्याच्या इच्छेने, इच्छाशक्ती, मणिपूर चक्राचं काम आहे. विल पॉवर. ही अशक्य वाटणारी असाधारण घटना आसपासच्या गावात आगीसारखी पसरली. दररोज शंकरला बघण्यासाठी माझं नेटवर्क गेलंय बरं का. सुलक्षणा मॅडम नाही तर कोणीही ध्यान घ्या. बघू काय परत येतंय नाही येते किंवा वायफाय हो. चालू आहे का. वायफाय चालू आहे बहुतेक. बघू. दररोज शंकरला बघण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. भक्ताबरोबर भक्तीच्या महिमेचा प्रचार होऊ लागला. बालक शंकरकडे पाहून कोणालाही शंका वाटू शकते, की इतक्या लहान वयात एवढे प्रखर ज्ञान कसे असू शकते? सर्वसाधारणपणे माणसाची बुद्धी हेच सांगते, की खूप वर्षे तप, ध्यान, ज्ञानार्जन केल्यानंतर चमत्कार करण्याची शक्ती प्राप्त होऊ शकते. काय लिहिलंय? खूप वर्ष तप, ध्यान, ज्ञानार्जन किती महत्वाचं आहे बघा. केल्यानंतर चमत्कार करण्याची शक्ती प्राप्त होते. आता या युगात बदललेला आहे. आता या युगात काही खूप वर्ष वगैरे काही नाहीये. ऊर्जा आहे सगळी घ्यायची. आपला संकल्प ठेवायचा, होणार. संकल्प व्यवस्थित शास्त्रशुद्ध करायचे. परंतु सेल्फ, ईश्वर, बालवृद्ध, राजा, रंक, ब्राह्मण, शूद्र असा फरक कधी करत नाही. ईश्वराला प्रकट होण्यासाठी वय कधीही आड येत नाही. ही माणसाची तोकडी बुद्धी आहे. बुद्धीची मर्यादा आहे. म्हणून लहान वयात एखादा जर स्वबोध अवस्था प्राप्त करण्यासाठी आकर्षित होत असेल, तर त्याचा लवकर विश्वास बसत नाही. लिहा मणिपूरचं पहिला संकल्प आत्मबोध, स्वबोध. फार महत्वाचं मणिपूर चक्राचं काम आहे. आपण जे म्हणतो ना सेल्फ रिअलायझेशन, माझा साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार हे मणिपूरच देणार आहे. वयाने लहान असूनही शंकर अनेक शास्त्रात पारंगत होता. बुद्धिमान असूनही त्याचे अंतःकरण कोमल होते. आईचे कष्ट पाहून त्याचे मन हळवे होत होते. प्रखर तर्कबुद्धी असूनही त्याच्या मनात एकदाही शंका आली नाही, की नदी आपली दिशा कशी बदलेल. त्याचा विश्वास अढळ होता. त्याला प्रार्थनेच्या शक्तीची जाणीव होती. ईश्वरावरचा विश्वास पर्वत सुद्धा हलवू शकतो. म्हणजे मला इतकं छान वाटतं ना, की शंकराचार्य सुद्धा हे सगळं त्यांचं क्रिएशन आहे. मला माहिती नव्हतं आणि आपण इथून सगळी सुरुवात केली. त्यामुळं खूप आनंदाच्या उकळ्या फुटल्यात मनात. जसं कालपासून हे पुस्तक थोडंसं वाचलं. अरे अच्छा! हे शंकराचार्यांपासूनचं आहे. बापरे! आणि खूप असं नशीबवान वाटतं मला, की आपण या सगळ्याला आपण आचरणात आणतोय. शंकराचार्य वाचले नाही, त्यांच्याबद्दल माहिती नाही. पण तरी सुद्धा हे जनरेट झालं. आपल्याला महत्व पटलं या गोष्टीचं. नदीची दिशा बदलू शकतो याची त्याला जाणीव होती. लहान वयात अंगी इतके गुण असणे हे उच्च चेतनेचे प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करता, तेव्हा ती गोष्ट तुमच्याकडे येऊ लागते.
प्रार्थना आणि प्राप्ती म्हणजे बघा आता जे कोर्सेस चाललेत, हजारो रुपये देऊन कोर्सेस चालले. ध्यानाला 4 दिवस आणि 5 दिवसाच्या ध्यानाला 4-4, 5-5 हजार. आता मला एक मेसेज आला अंजल. अंजलच्या ग्रुपला जॉइन व्हा, मोफत कोर्स. मी लगेच ब्लॉक करून टाकलं. आता अजून एक परत मेसेज आला, की प्लीज जॉइन द ग्रुप. म्हणजे मोफत घ्यायचं आधी त्यात नुसतं सांगतात आपल्याला इंट्रोडक्शन करतात आणि नंतर जॉइन करा म्हणतात. आणि केवढे पैसे घेतात. अंजल आपणच आहोत. सगळे आपणच आहोत. स्टारसीड आपणच आहोत. सगळं आपण आहोत. आणि आपण आता एवढं म्हणतो, की हे इतके शिकवतात, मॅनिफेस्टेशनचे कोर्सेस चालले, हजारो रुपये देतो काय, काय-काय करतो काय. आता मी सुद्धा हे देऊनच शिकली आहे. मी काय असं नाही शिकलेली. मी तुम्हाला सांगितलं एक साऊथचा कोणी आला होता, अमेरिकेवरनं शिकून आले होते. त्यांच्याकडे मी काही-काही हे सुरुवात केली. पण इथे काय लिहिलंय शंकराचार्यांनी? आपलं हे ओरिजिनल आहे ना, सनातन धर्माचं हे ज्ञान आहे ना. म्हणजे त्यावेळेला सुद्धा शंकराचार्यांनी परिस्थिती बघितली आजूबाजूला आणि हे सगळं गरजेचं होतं सनातन धर्म परत आणण्याचं. लोकं भरकटत होते आणि आता सुद्धा तेच आहे ना. बघा ना, म्हणजे किती सिमिलॅरिटी आहे त्यावेळेला सुद्धा आणि आता सुद्धा. लोकं भरकटत होते. आता सुद्धा तेच आहे आणि सनातन धर्माचं ज्ञान देण्याचा प्रसार करण्याची गरज आहे. हे आपले सगळे धर्मग्रंथांमध्ये हेच लिहिलेलं आहे. मग हे वाचून नाही का आपल्याला कळत, बाबा एवढी आपली प्रार्थनेची शक्ती आहे, एवढी आपली सगळी शक्ती आहे. ओरिजिनल हे प्युअर आहे आणि हे ट्रुथफुल आहे, की जसं सत्य आहे, सत्य. आणि सत्य कधी बदलत नाही. इटर्नल सत्य आहे. ते युगानुसारही बदलणार नाहीये सत्य. कुठलंही युग चालू देत. कुठल्याही वेळेला जे राहतं तेच सनातन ज्ञान असं म्हणतात. युगाप्रमाणे बदलत नाही. प्रार्थना आणि प्राप्ती यामध्ये थोडा कालावधी असतो. हा कालावधी तुम्ही कसा व्यतीत करता हे फार महत्वाचे. किती सुंदर वाक्य आहे बघा. काल बोलली मी याच्यावर. प्रार्थना आणि प्राप्ती निसर्ग प्रयत्न करत आहे. त्याची वाट बघितली पाहिजे, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. हे फार महत्वाचे आहे. तुम्हाला भीती वाटते का, की ती गोष्ट मिळणार नाही यावर शंका घेता, की घाबरता, की हा कालावधी ती गोष्ट मिळणारच आहे अशा आत्मविश्वासाने घालता? बघा मणिपूर चक्राचं दुसरं भीती, पाकळ्या ज्या आहेत ना पाकळ्या, 10 पाकळ्या त्या 5 पाकळ्या खालून ऊर्जा ओढतात. मूलाधाराकडून ऊर्जा ओढतात खालच्या पाकळ्या 5 आणि वरच्या 5 पाकळ्या घेतलेली ऊर्जा हृदयाला पोहोचवतात. मग ह्या पाकळ्या अवगुण काही दाखवतात, तर भीती, परत ईर्ष्या, मग ही भीती कुठल्याही गोष्टीची बघा, मग ही भीतीतच घालवतो. झालं नाही, झालं नाही. कसं हे कसं म्हटलंय सुंदर सरश्रींनी बघा ना. आता ही सरश्रीनी लिहिल्यामुळे त्याला आहे व्यवस्थित. आपण जर ओरिजिनल शंकराचार्यांचं वाचलं तर नुसतं श्लोकांनी अर्थ असतील. कारण त्यामागे असणारी आता हे तर त्यांची कहाणी आहे ना, त्यामुळे त्यांच्या भाषेत आहे सरश्रीच्या. कारण त्यामागे असणारी तुमची भावना ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी फार मोलाची मदत करते. बघा, काय वाक्य आहे? तुम्ही हा मधला कालावधी ती गोष्ट मिळणारच आहे अशा आत्मविश्वासाने घालवता. कारण त्यामागे असणारी तुमची भावना ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी फार मोलाची मदत करते. मनात कोणतीही शंका न आणता म्हणजे शंका लाल न होता शंकराचार्य व्हायचे आहे. किती सुंदर वाक्य आहे. शंकालाल नाही व्हायचे तर शंकराचार्य व्हायचे आहे. लहानपणापासून अनासक्त जीवन जगणाऱ्या शंकरला सांसारिक भोगांचे कोणतेही आकर्षण नव्हते. खाली दिलेली घटना त्याच्या विरक्त स्वभावाचे दर्शन घडवते. जाऊ दे, आपल्याला विरक्त स्वभाव माहिती आहे काय आहे. आपल्याला विरक्त नको, आपल्याला सगळे कर्तव्य पार पाडायची आहेत, पण गुणांनी कर्तव्य पार पाडायची आहे. जोपर्यंत कुठलेही कार्य त्वरित करण्याची ओढ लागत नाही. बघा किती सुंदर हे फार आहे बरं का. म्हणजे साध्या-साध्या गोष्टी म्हणतो ना, मणिपूर चक्राचा असंतुलनपणा कसा ओळखायचा? आधी हे वाचते मग सांगते. जोपर्यंत कुठलेही कार्य नेमकं मला ते मणिपूर चक्राच्या रिलेटेडच येतंय. नेमकं ते नेतंय मला सकाळच्या ह्याच्यावर. जोपर्यंत कुठले जोपर्यंत कुठलीही कार्य त्वरित करण्याची ओढ लागत नाही, तोपर्यंत त्या दृष्टीने काही प्रयत्न केले जात नाहीत. खरंच हे धन्य आहे बाबा. हे सगळं आपल्याला बरोबर ऊर्जेने वेळेला आणलेलं आहे. हे सगळं मणिपूर चक्राशी. वाक्य काय? जोपर्यंत कुठलेही कार्य त्वरित करण्याची ओढ लागत नाही, तोपर्यंत त्या दृष्टीने काही प्रयत्न केले जात नाही. मणिपूर चक्राचा असंतुलनपणा कसा ओळखायचा? तुम्ही काढा आता तुमचा. एखादं काम तुम्ही करताय का लगेच मनात आल्या-आल्या.
का म्हणताय नाही थोड्या वेळ करू, 2 वाजता करू, 4 वाजता करू, उद्या करू, परवा करू, शनिवारी करू, रविवारी करू. हा मणिपूरचा असंतुलनपणा. बघा, का? मनात आलं की लगेच करता, काही असू देत. मनात आलं की लगेच. मी म्हटलं ना, ध्येय जे आहे, जो काही संकल्प लिहिलेला आहे, त्यासाठी सतत कृतिशील असणं. न बहिता, न हे करता अखंडपणे ते करत राहणे, म्हणजे मणिपूर. आणि जर आपण ढकलत असू कामाला, तर नक्कीच आपलं असंतुलन वाढवत आहोत आपण मणिपूर चक्राशी. चक्राचं असंतुलन वाढवत आहे. भले ते आहेच आहे, पण अजून असंतुलन, अजून असंतुलन. नाही उद्या करते, नाही थोड्या वेळाने करते. नाही संकल्प लिहितच नाही. 5 मिनिटं नाहीत माझ्याजवळ. नको, नको. मॅडमना काही वेळ आहे का? मॅडमना काही कामधंदा आहे का? आम्हाला कामं असतात, आम्हाला संसार आहे. असं बडबडत असाल. मॅडमना काही कामधंदा नाही. म्हणून हे बघा काय घालतोय आपण इंधन मणिपूरमध्ये. त्यामुळे अशी तत्परता निर्माण होणे ही कृपा आहे. त्यामुळे अशी तत्परता निर्माण होणे ही कृपा आहे. जोपर्यंत परीक्षा जवळ येत नाही, तोपर्यंत विद्यार्थी अभ्यास करत नाहीत. जोपर्यंत आरोग्य बिघडत नाही, तोपर्यंत माणूस नियमित व्यायाम करत नाही. हेच आपल्याला लर्निंग घ्यायचे आजारपणातून, रोगातून, शरीराच्या दुखण्यातून रफ एंड टफ बनवतंय आपल्याला. त्या लर्निंग असं असतं, की बाबा डायट कर, बाबा व्यायाम कर, बाबा प्राणायाम कर आणि हे काय करायचं ओंकार कर, बाई ध्यान कर. दुःख झालं ना ध्यान कर. हे सगळं आपण करत नाही तोपर्यंत मनात दुःख जोपर्यंत मनात दुःख निर्माण होत नाही, तोपर्यंत मुक्तीचा विचार मनाला शिवत नाही. म्हणून कुठल्याही गोष्टीची निवड तुमच्याकडून ते कार्य करून घेते. निकड भासली नसती, तर कदाचित ते काम करण्यास दिरंगाई झाली असती. मृत्यूची भविष्यवाणी ही कार्यात तत्परता दाखवण्यासाठी निकड आहे. बघा काय मृत्यूची भविष्यवाणी ही कार्यात तत्परता दाखवण्यासाठीची निकड आहे. हे शंकरला समजले. कारण त्यांना सांगितलं होतं ना अल्प आयुष्य आहे. त्यांनाही माहिती झालं होतं अल्प आयुष्य आहे. म्हणून त्यांनी प्रत्येक क्षण चांगला काढला. म्हणून मग आम्हाला शिकवलं होतं यू-एस-एला मरणाच्या बेडवर तुम्ही आहात बघायचं. आयुष्य कसं जगायचं? आयुष्य जगायचंय ना तुम्हाला चांगलं, मग मरणाच्या बेडवर पाहायचं. 10 मिनिटात आपण मरणार आहोत. काय-काय करायचं राहिलं? घर सोडून, स्वतःचे नातेवाईक सोडून, मुलं-बाळं सोडून, काय करायचं राहिलं तो विचार करायचा आणि ते करायला लागायचं. असं त्यांनी आम्हाला शिकवलं होतं. आणि त्याचे ड्रॉइंग काढून घेतले होते. अ, म्हणजे पिक्चर काढा, ड्रॉइंग शीटच्या शीट आम्हाला द्यायचे, कलरच्या कलर द्यायचे. ड्रॉइंग काढा. तुम्ही 5 वर्षांनी बघा तुम्हाला कुठं आहात. रेखाटा ते, चित्र रेखाटा, डिस्कशन करा. आपल्याला माहिती आहे चित्रांचा रोल काय आहे. आपल्याला संकल्प चित्रांनी लिहा म्हटलं तर आपण कसले चित्र काढतो. आपण रंग सुद्धा भरत नाही. आणि कसे मग आपल्याला आयुष्यात रंग मिळणार आहे? आपल्याला चित्रात रंग भरायला वेळ नाही. आपल्या आयुष्यात रंग कसे येणार आहेत? सामान्य माणूस असता तर अशा भविष्यवाणीने खचून गेला असता. परंतु शंकर जराही चिंताक्रांत, उद्विग्न झाला नाही. उलट त्याला जाणवले, की आता नाही तर कधीच नाही. जे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत, ते त्वरित सुरू करायला हवे. अशी तीव्र जाणीव त्याच्या मनात जागृत झाली. सरतेशेवटी मनातल्या मनात त्याने संन्यास घेण्याचा संकल्प पक्का केला व संधी मिळताच आईकडे हा प्रस्ताव मांडला. यावर त्याच्या आईची प्रतिक्रिया काय होती व हा संकल्प पूर्ण करण्यासाठी नियतीने त्याला कशी मदत केली, हा रोचक प्रसंग पुढील भागात पाहू. आता भाग 5 आहे. जर परंतुचा खेळ निसर्ग नियम. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माणूस मंदिरात जातो. काही मागण्यासाठी नाही. किती सुंदर वाक्य आहे बघा. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माणूस मंदिरात जातो, काही मागण्यासाठी नाही. मंदिरात जायचं, जे काही माझं आयुष्य आहे ते सुखी आहे. तू मला खूप छान ठेवलेलं आहे. तुझ्या कृपेने मला इतरांपेक्षा सगळं सुख, शांती, समाधान आहे. धन्यवाद द्यायसाठी मंदिरात जायचं असतं, मागण्यासाठी नाही. दिवसागणिक शंकरच्या मनात संन्यास घेण्याची इच्छा प्रबळ होऊ लागली. संन्यास घेण्याच्या निर्णयावर तो ठाम होता. एक दिवस संधी साधून त्याने आईपुढे आपली इच्छा प्रदर्शित केली. मुलाची ही इच्छा ऐकून आई रडू लागली. मुलाचे लग्न होईल, घरात सून येईल, अंगणात नातवंडे खेळतील अशी आईची इच्छा होती. पण मुलाची इच्छा ऐकून तिची आशा मावळली. तिची सारी स्वप्ने धुळीला मिळणार अशी चिन्हे दिसू लागली. तसेच स्वतःच्या भविष्याची चिंता तिला सतावू लागली. रडक्या स्वरात
आईने शंकरला विचारले, "अरे, तुझ्याशिवाय मला कोण आहे? तू संन्यास घेतला तर तुझ्याशिवाय मी एकटी कशी जगू? तू गेल्यावर माझी काळजी कोण घेणार? आणि अजून तू लहान आहेस. या वयात कोणी संन्यास घेतो का? मी मेल्यावर तू संन्यास घे. मी जिवंत असेपर्यंत तुला संन्यास घेऊ देणार नाही." आईचे बोलणे ऐकून शंकर निराश झाला. दुःखामुळे त्याचे डोळे पाण्याने डबडबले. परंतु आईची आज्ञा तो कशी टाळू शकणार? एक आहे बरं का, संन्यासाला आईची आज्ञा घ्यावीच लागती. त्याशिवाय संन्यास घ्यायची हे नाहीये. आईची परमिशन लागतेच. फक्त ईश्वर चरणी प्रार्थना करणेच त्याच्या हाती उरले होते. बस त्याने फक्त तेच केले. शंकरही जाणून होता, की आईचा एकमेव आधार आपणच आहोत. पण ज्या ब्रह्मज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्याचा जन्म झाला होता, तो संन्यास घेतल्याशिवाय कसा पूर्ण होणार? या विचाराने दिवस-रात्र त्याला पछाडून टाकले होते. शेवटी व्यक्तिगत इच्छेपेक्षा ईश्वरेची इच्छा मोठी ठरते. तिच्यासमोर व्यक्तिगत इच्छा टिकू शकत नाही. त्याच्या जीवनात घडलेली एक आश्चर्यकारक घटना याचा पुरावा आहे. आपल्या आयुष्यात असंच घडत असतं. आपल्या इच्छेपेक्षा ईश्वरी इच्छा महत्त्वाची असते. ॲक्चुअली आपण ते घेऊन आलोय, पण आपल्याला ते आठवत नसतं. आपल्याला जर आठवलं, की आपणच हा सोल प्रोग्राम केला, तर लर्निंग होणारच नाही. म्हणून ते सगळं विसरून टाकलेलं असतं. एके दिवशी भल्या पहाटे शंकर आपल्या आईबरोबर नदीवर स्नान करण्यासाठी गेला. काही वेळाने आई स्नान बाहेर करून आली, पण शंकर अजूनही पाण्यातच होता. त्याच वेळी आईने शंकरच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. शंकर मोठमोठ्याने "आई वाचव, आई वाचव" असे ओरडत होता. आईने मागे वळून पाहिले आणि ती खूप घाबरली. एका मगरीने शंकरला पकडले होते. तिने स्नानासाठी आलेल्या लोकांनी त्याला मगरीच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्याचा हात पकडून ओढण्यास सुरुवात केली. परंतु मगरीने अजूनच घट्ट धरले व शंकरला ओढत ती खोल पाण्यात जाऊ लागली. शंकरनेही तिच्या तावडीतून सुटण्यासाठी खूप धडपड केली, पण व्यर्थ. हळू-हळू त्याची ताकद संपली. तो ओरडून आईला म्हणाला, "आई, मगर आता काही मला सोडत नाही. ती मला खोल पाण्यात घेऊन ओढून जात आहे. मला वाटतं माझा अंतकाळ जवळ आला आहे. आता तरी मला संन्यास घेण्याची परवानगी दे. आता मी मरणारच आहे, तर संन्यास घेण्याचा संकल्प सोडूनच मृत्यूला सामोरं जाईन." तर बघा काय म्हटलंय हां. आता तरी मला संन्यास घेण्याची म्हणजे मृत्यूच्या क्षणी सुद्धा ध्येय विसरलेलं नाहीये. आता मी मरणारच आहे, तर संन्यास घेण्याचा संकल्प सोडूनच मृत्यूला सामोरं जाईल. म्हणजे मृत्यूसमयी माझी कोणतीच इच्छा अपुरी राहणार नाही. खूप सुंदर वाक्य आहे बघा. शंकरच्या बोलण्यात तथ्य होते. आईने विचार केला, की नाही तरी शंकरच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मग त्याची शेवटची इच्छा का पूर्ण करू नये? कदाचित एखादा चमत्कार घडेल आणि शंकरचा जीव वाचेल. यदा-कदाचित या संकटातून वाचला आणि संन्यासी बनला, तर कमीत कमी जिवंत तरी राहील. मोठ्या कष्टाने का होईना, पण अखेर आईने शंकरला संन्यास घेण्याची परवानगी देत म्हटले, "ठीक आहे, तुला हवं ते कर." एवढे बोलून आई बेशुद्ध झाली. इकडे आईची आज्ञा मिळताच शंकरने मनातल्या मनात आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून मगरीपासून सुटका करण्याची प्रार्थना केली व मानसिक संन्यास घेतला. मानसिक संन्यास. आपण बघितलं ना मानसिक पूजेचं किती महत्व आहे. मानसिक पूजेचं खूप महत्व आहे. मग त्यांनी मानसिक संन्यास घेतला. इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. आइन्स्टाईननी काय सांगितलंय? इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. इमॅजिनेशननी काम करून टाकायचं. काय मिळालं ते मिळायचं, मिळालेलं बघायचं आपोआप. तसं शंकराचार्यांनी केलं, मानसिक संन्यास घेतला. शंकरने मनातल्या मनात आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून मगरीपासून सुटका करण्याची प्रार्थना केली व मानसिक संन्यास घेतला. दीर्घकाळ जी इच्छा मनात धरून ठेवली होती ती पूर्ण झाली. त्याचे हृदय एका अलौकिक आनंदाने भरून गेले व दिव्य अनुभूतीत तो रममाण झाला. जे लोक शंकरला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनी अजून नेटाने प्रयत्न सुरू केले. जीवाची बाजी लावून ते शंकरला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. नदीमध्ये थोड्या अंतरावर काही कोळी लोक मासे पकडत होते. जेव्हा त्यांच्या लक्षात आले, की मगरीने एका माणसाला पकडले आहे, तेव्हा त्यांनी त्यांच्या हातातील जाळे मगरीच्या बाजूला फेकले. मग मगरीने शंकरला सोडून दिले व जाळ्यातून सुटण्याची ती धडपड करू लागली. अशा प्रकारे शंकरची मगरीच्या तावडीतून सुटका झाली व कोळ्यांनी मगरीला जाळ्यात पकडले. शुद्धीवर आल्यावर आई शंकरला उचलून घेण्यासाठी धावत सुटली. सुदैवाने एक वैद्य तिथून जात होते. त्यांनी शंकरच्या जखमांवर मलम लावले.
त्यामुळे जखमेतून येणारे रक्त थांबले. शंकरलाही आता थोडे बरे वाटू लागले होते. गावातील लोकांनी दोघांना त्यांच्या घरी पोहोचवले. अशा प्रकारे शंकरची संन्यास घेण्याची इच्छा आईच्या अनुमतीसह पूर्ण झाली. आता या गोष्टीचा मागे दडलेला गहन अर्थ समजून घेऊ. शंकराचार्यांच्या मनात संन्यास घेण्याची उत्कंठ इच्छा होती. कळला तुम्हाला? सांगाल का कोणी गहन अर्थ काय आहे? मला नाही माहिती पुढं काय लिहिलंय, पण तुम्हाला कळलं का? कोण सांगेल का? बघा, या गोष्टीच्या मागे त्यांच्या दडलेला गहन इच्छेमुळं अर्थ. हां, बोला मॅडम. त्यांच्या इच्छेमुळं हे सगळं घडून आलं. त्यांच्या इच्छेमुळे नाही, इच्छा तर सगळ्यांनाच आहेत की, आपल्याला नाही का केवढ्या इच्छा आहेत? इच्छाशक्ती तेच पण नाही ध्येयानं त्यांना पकडलं होतं मॅडम. काय? ध्येयानं त्यांना पछाडलं होतं आणि त्याच्यामुळं असं नाही. हे आहे थोडं खरं. पण अजून मला आपण काय शिकलो त्याच्यावर अवलंबून आहे ते. नाही. दृढ संकल्प हे केलं पण तरी आहे सुलक्षणा मॅडम. पण इमॅजिन केलं. तुम्ही सांगताय ते आहे, पण आपण काय शिकलो ते मला इथे म्हणायचं. त्यांनी व्हिज्युअलायझेशन केलं का नाही? त्यांनी मानसिक संन्यास घेतला का नाही? हो मॅडम. मग आपण हे शिकलोय ना. आपल्याजवळ दृढ संकल्प नाहीये. आपल्याजवळ विल पॉवर नाहीये. आपल्याकडे समजा युनिव्हर्सचा प्रोग्राम म्हणताय, हे सगळं खरं आहे. पण आपल्याकडे काही नाही, पण आपल्याकडे व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे की नाही? मानसिक प्रार्थना आपण शिकलो की नाही? मानसिक गोष्टी करायला शिकलो की नाही? मग व्हिज्युअलायझेशनच त्यांनी केलं ना, म्हणून त्याचा रिझल्ट आला ना. असं म्हणूयात ना. बाकीचे तर आहेतच तुमचे पॉइंट, ते तर आहेत. पण हे पण आहे की व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे. इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग मुद्दामच मी सुरुवात केली होती. आइन्स्टाईननी काय शिकवलं? इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. त्यांनी ते शेवटच्या क्षणालाही केलं. म्हणून त्यांना संन्यासी बनण्याचे कारणच मिळाले. बघा, हे बघा, आता या गोष्टीच्या मागे दडलेला गहन अर्थ समजून घेऊ. शंकराचार्यांच्या मनात संन्यास घेण्याची उत्कट इच्छा होती, म्हणून त्यांना संन्यासी बनण्याचे कारणच मिळाले. म्हणजे मनामध्ये तुम्ही जे म्हणता मनामध्ये होतं म्हणून त्यांनी शेवटच्या क्षणात सुद्धा ते आठवलं आणि आईला अट घातली. त्यांना कारणच मिळालंय. त्यासाठी त्यांना कोणताही पवित्रा घ्यावा लागला नाही. म्हणजे कारणही आपोआप चालून आले त्यांच्याजवळ. सहजपणे सर्व घटना घडून आल्या. बघा, हा निसर्ग नियम आहे, की जी गोष्ट तुमची आहे ती तुमच्याकडे येणारच. एखाद्या लाचखोराने विचार केला, की जर मी लाच घेतली नाही, तर माझ्याकडे जास्त पैसे कुठून येणार? परंतु हा भ्रम आहे. तुमच्या नशिबात असलेले धन तुम्हाला मिळणारच. टेबलाखालून नाही, तर टेबलावरून येतील. म्हणजे लाच न घेताही त्याला चांगल्या मार्गाने ते पैसे मिळतील. नियती कोणत्या ना कोणत्या मार्गाने देणारच. माणसाला लाच घेण्याची सवय आहे, म्हणून नियती त्या मार्गाने पैसे देते. लाचखोरांना माहिती नसते, की त्याचे धन त्याच्याकडे येणारच आहे. त्यासाठी लाचखोरीचा मार्ग निवडण्याची काही गरज नाही. नियतीच्या आता ह्याच्यावरनं थोडं सांगते, जे तुम्हाला हरकत नाही सांगायला. एक त्याच्या मागं धावलं, अजून एक आहे, आपण पैशाच्या मागं धावलं, की तो हातचा निसटून जातो, हातचा निसटून जातो. आणि आपण रिलीज केलं, की तो आपोआप येतो. रिलीज केलं, की आपोआप येतो. हे पण एक नियम आहे बघा, युनिव्हर्सचा. म्हणजे काय फोकस करून मागं लागून लागून मिळतं. काही वेळेला रिलीज करा, आपोआप येतं. मग हातचं सोडून पळत्याच्या मागं धावायचं नाही. आपल्याजवळ जे चांगलं आहे त्याच्यावर फोकस ठेवायचं. हे त्यातनं लर्निंग त्यांनी दिलेलं आहे. पण मी त्यांना समजवलं, की प्रत्येक वेळेला हेच नाही महत्वाचं. काही गोष्टी आयुष्यात महत्वाच्या आहेत. पैसा लागतोच ना. त्याशिवाय कसं आपण काही सगळ्या गोष्टी करू शकणार आहेत का? पर्टिक्युलरली मुलांना वगैरे असं करून नाही चालणार आहे. तर माणसाला लाच घेण्याची सवय आहे. म्हणून अजून ना, नियतीच्या या नियमाबाबत अनभिज्ञ असल्याने माणूस स्वतःची उमेद पूर्ण करण्यासाठी चुकीचे वर्तन करतो. बघा, नियतीच्या या नियमाबाबत अनभिज्ञ असल्याने माणूस, म्हणजे हा नियम माहितीच नाही ना आपल्याला. आपण विश्वास ठेवत नाही ना. आपलं कर्म असेल तर मिळेल. आपल्या नशिबात जे लिहिले ते आपल्याला मिळेल. आपल्याला हे अनभिज्ञ असतं. म्हणून माणूस स्वतःची उमेद पूर्ण करण्याचे चुकीचे वर्तन करतो.
इतरांना रागवतो, नातेवाईकांना नाराज करतो, स्वतःच्या मनात अपराधबोध निर्माण करण्यास कारणीभूत होतो, चिंतित राहतो, अनेक आजारांना निमंत्रण देतो. आणि हे सर्व कशासाठी? तर जे त्याच्याकडे येणारच होते. तर जे त्याच्याकडे येणारच होते त्यासाठी. किती हा मूर्खपणा! हेच सगळं बोलत होता आज अविनाश. लहानपणापासूनच शंकर हा निसर्ग नियम जाणून होता. संन्यास घेण्यासाठी आईने परवानगी दिली नसतानाही तो शांत चित्त राहून तिची सेवा करत राहिला. नियती आपली इच्छा कशी पूर्ण करते याकडे त्याचे लक्ष लागून राहिले होते. नदीमध्ये मगरीने पकडल्याची घटना म्हणजे नियतीद्वारे केलेली व्यवस्था तर नव्हती. जर आईशी भांडून, मी तर म्हणते प्रत्येक गोष्ट ही नियतीने प्लॅन केलेली असते. प्रत्येक कुठला माणूस येणार आपल्यासमोर उभा राहणार, तो काय म्हणणार, हे सुद्धा त्या प्रोग्रामच असतो. आपल्या विचारांचा प्रोग्राम असतो. आपल्या प्रोग्रामचा तो प्रोग्राम असतो. ईश्वराचा तो प्रोग्राम असतो. सगळे असे धागे, धागे, धागे हे बघून शिकलं पाहिजे, की अरे ही व्यक्ती आली, आता ही काय म्हणतीये, कसं प्रोग्राम जोडतो, युनिव्हर्स कसा जोडतो. खूप सुंदर आहे हे शिकण्यासारखं, माहिती का? फार अमेझिंग वाटतं या गोष्टी कळायला लागल्या की. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं, आजकाल भांडणं चालले ती स्टेटीवरनं. कोणाच्या. त्या ईश्वराचा तो प्रोग्राम आहे, की कलियुग आलंय. हे सगळं अंधकार पसरवायचा, ही सगळी ऊर्जा हे करून टाकायची, अशुद्धी, मग धुवायची, शुद्धी करायची, मग सनातन धर्म आणायचा, मग सुवर्णयुग आणायचा. हा ईश्वराचाच प्रोग्राम आहे. झलक पुन्हा आपणच येतो. आपण जरी मोक्ष पावलो, तरी पुन्हा हे रोल खेळायला आपणच येतो. म्हणजे हे सगळं डाव मांडला, पत्त्याचा डाव, मंडा मोडा, मंडा मोडा, मंडा मोडा असंच आहे ते. आणि तो ब्रह्मा, विष्णू, महेश हेच करत बसतात. ब्रह्मा नुसतं चित्र रंगवत बसतो. विष्णू त्याच्यात रंग भरत बसतो. ब्रह्मा क्रिएट करतो चित्र. विष्णू तो चित्र रंग भरत बसतो. आणि शिवाय सगळा डिझास्टर करून टाकतो. ब्रह्मा, विष्णू, महेश. लहानपणापासूनच शंकर हा निसर्ग नियम जाणून होता. संन्यास घेण्यासाठी आईने परवानगी दिली नसतानाही तो शांत चित्त राहून तिची सेवा करत राहिला. नियती आपली इच्छा कशी पूर्ण करते याकडे त्याचे लक्ष लागून राहिले होते. नदीमध्ये मगरीने पकडल्याची घटना म्हणजे नियतीद्वारे केलेली व्यवस्था तर नव्हती बघा. म्हणजे शंकर काय करत होता, तर त्याच्या मनात हे परफेक्ट होतं, की नियती काहीतरी करणार. मला संधी देणार हे घ्यायची, संन्यास घ्यायची. काहीतरी चमत्कार घडणार, काहीतरी इन्सिडन्स येणार. तो वाटच बघून राहिला होता. त्याचे लक्षच लागून राहिले होते. कारण शंकरला हा निसर्ग नियम माहीत होता. आणि मला आता हे मागचे धागे जोडल्यामुळे ना, मला पण लगेच लक्षात येतं, घे हे काय नेणार आहे पुढे, कुठं नेणार आहे, काय आलंय. म्हणून मी काल जे म्हटलं ना, आलेली संधी चुकवायची नाही. ही संधी ईश्वर आणतो. तुम्हाला कोणी सांगितलं हे करा, ते करा, तर ईश्वराने तुमच्या पुढे म्हणजे अनुजा मॅडमने पण परवा मीटिंगमध्ये प्रश्न विचारला होता. आपल्याला काय करायचं हे आपल्यासाठी चांगलं कोणतं आहे कसं ओळखायचं? तर आपण जी आलेली आहे संधी आपल्या पुढं, जो कोण काही सांगत आहे ते ऐकलं तर तो पुढे धागे नेतो. नाहीतर नाही जात काय. डायरेक्ट त्या डेस्टिनेशनवर जाऊन सोडत नाही. व्हिडिओ बघा तो. तो बहुतेक काढला नाहीये मी. लहानपणात म्हणजे हे नियतीद्वारे केलेली व्यवस्था तर नव्हती. जर आईशी भांडून तिचा विरोध पत्करून त्याने संन्यास घेतला असता, तर आईचा रोष व दुःख पत्करावे लागले असते व या अपराधबोधाने ग्रस्त असताना त्याची साधना पूर्ण झाली असती का? ब्रह्मज्ञान प्राप्त करून मठाची स्थापना करण्याचे कार्य पाडता आले असते का? ब्रह्मज्ञान प्राप्त करून मठाची स्थापना करण्याचे कार्य पार पडता आले असते का? माणसाला वाटते, की मी इतका झगडलो, त्रास सहन केला, नवस बोललो, तेव्हा कुठे माझे हे काम पूर्ण झाले. तसे केले नसते तर कधीही ते पूर्ण होऊ शकले नसते. पण त्याला माहीत नसते, की फक्त प्रार्थना करून, मन निश्चिंत ठेवून हे काम झाले असते. केवळ धारणांमुळे त्याला इतके झगडावे लागते. तप करून, शरीराला कष्ट देऊन स्वयंबोध प्राप्त होतो. असे जर तुम्हाला वाटत असेल, तर तसेच घडेल. खरे तर आपले दैनंदिन कार्य करत असताना आत्मसाक्षात्कार, स्वयंबोध प्राप्त होऊ शकतो. आदी शंकराचार्याने आपल्या जीवनाचे उद्दिष्ट माहीत होते. आता इथे जे म्हटलंय ना, काही न करता आत्मसाक्षात्कार, स्वयंबोध हेच मी म्हणत असते. ध्यानाचा अर्थच तो आहे. ध्यान म्हणजे काय डोळे मिटून नुसतं हे करणं ध्यान नाहीये.
साधं तांदूळ जरी निवडता आले ध्यानाने, प्रत्येक काम ध्यानाने ते ध्यानच गाठणार आहे. ध्यान म्हणजे जे काम करतोय ते तन, मन अर्पण करून करणं. देह भान विसरणं. तुम्ही जर माझं बघितलं ना काम करणं, मला कशाची जाणीव नाही. भुकेची, ना जेवणाची, ना किती वाजले. काल मी जेव्हा पडले ना तुम्हाला सांगते सेशन घेऊन, रेकॉर्डिंग करून, काय करून माझं पूर्ण मान आणि सगळं अवघडलं होतं. आणि ज्यावेळेला मी डोकं उशीर टेकवलं त्यावेळेला मला मनात आलं, केवढी मी झगडतीये. एवढी गरज आहे का? कोण मला आता विचारणार आहे का? म्हणजे ते काम होतं ना कॅल्क्युलेशनचं ते होतं. केवढं मान हे पाठ करून मी केलं. म्हणजे काही मी चेकिंग-बिकिंग मी सगळं म्हणजे सगळं सिन्सिअरली करण्याची सवय असल्यामुळे ते आणि मग रात्री असं वाटलं, की बास आता हे. इथे सुद्धा आपण खूप श्रम करतोय. काय गरज नाहीये. असं वाटायला लागलं रात्री. म्हणून ते सकाळी नाहीच उठावं वाटलं माहिती का? उठावं म्हणजे ते जोडूनच घ्यावंसं नाही. भुन-भुन वाटते मला. ते ध्यान आणि ते म्युझिक माझं नाही होऊ शकत ध्यान लक्षात घ्या. मस्त एकांतातच ध्यान छान होतं. ही सवय लावा हळू-हळू. इथे तेच लिहिलेलं आहे. असं जर आपण प्रत्येक कृती केली तर काही हे ध्यानाची गरज नाही. तुम्हाला मी आता 2-2.5 वर्ष सांगतेय, की खरं ध्यान घडलं पाहिजे. खरं ध्यान हे म्युझिक, हे संदेश, हा गाईडन्स सगळं करून झालेलं आहे. सगळं तुम्हाला माहितीये चक्रांना काय करायचं. आता शरीर लेव्हलवर करायचंच नाहीये जुन्या लोकांनी काय. हायर लेव्हल, हायर पायरी चढली पाहिजे. आपल्या चेतनेमध्ये त्या इच्छा नकोच आता. भलं काही होऊ देत शरीराचं. काळजी घ्यायची. बाकी त्याच्यासाठी प्रयत्न करायचे, पण संकल्प नाही ठेवायचे. संकल्प असा ठेवायचा माझं लर्निंग पूर्ण होऊ देत. माझं लर्निंग पूर्ण होऊ देत. ते लर्निंग पूर्ण झालं की पटकन सुटणार आहे आपण इथं. लर्निंग पूर्ण होऊ देत आणि कशात अडकू नको. लर्निंग पूर्ण होऊ देत आणि सगळा हिसाब-फिसाब नील होऊ देत. बास. पुढच्या जन्मात काही नको यायला. हे संकल्प ठेवले पाहिजेत प्रत्येक गोष्टीवर. आपण आता या गोष्टी पण संकल्पाच्या शिकल्या पाहिजे. जे शिकलो होतो ते रिवाईज केलं पाहिजे. कारण हे सगळं शिकून झालेलं आहे आपण. जुन्या लोकांसाठी मी बोलतेय हां. आता नवीन लोकं इथे नाहीच आहेत. फक्त प्रार्थना करून मन निश्चिंत ठेवून हे काम झाले असते. केवळ धारणांमुळे त्याला इतके झगडावे लागते. मग हे झालं. खरे तर आपले दैनंदिन हेच वाक्य आहे बघा पुढे. खरे तर आपले दैनंदिन कार्य करत असताना आत्मसाक्षात्कार स्वयंबोध प्राप्त होऊ शकतो. आदी शंकराचार्यांना आपल्या जीवनाचे उद्दिष्ट माहीत होते. आणि त्याचे प्रकटीकरण करताना होणार आश्चर्यमिश्रित आनंदही लुटत होते. या घटनेचे आणखी पैलू जाणून घ्या. त्याकरता पुढील अध्याय तुमचे स्वागत करत आहे. चला ताई उद्या बघू मानसिक कर्माचे रहस्य. मानसिक कर्म करायचे. मानसिकतेनेच जाऊन यायचं कुठं जायचंय तिथे. असं. मानसिक कर्म करायचे. चला कोणाला काही शंका आहेत? काही विचारायचंय का? काही सांगायचंय का? अमृता मॅडम तुम्ही वाचले का हो हे पुस्तक? मी आज तुम्हाला मेसेज टाकणारच होते. आदी शंकराचार्य. हा म्हणजे त्यांच्या जीवनावरचं आहे का हे? हां, हे बघा. हो हो हो. मी कालच तर तुमच्याबद्दल म्हटलं कार्यक्रमात सांगितलं यांना, की तुम्ही वाचलंय त्या खुणाच मी हो. वापरते. कारण मला ओके. वेळच मिळत नाहीये आणि तुम्ही अशा खुणा तंतोतंत मारल्यात, की बरोबर ते माझ्या मनात असतंच. आता आपण कनेक्टेड आहोत ते आहे म्हणा. त्याच्याबद्दल तर इवन मॅडम एक मूव्ही पण आहे. त्याची लिंक नंतर शेअर करता येईल. YouTubeवर अवेलेबल आहे त्यांचा. हां, करा. म्हणजे चिन्मयानंदांनी जे काही त्यांच्याबद्दल केलंय ना डेव्हलप चिन्मय मिशन. आता आत्मबोध आणि तत्वबोध चिन्मयानंदांची मी घेतली, पण ती खूप मोठी आहे. हो. डिटेलमध्ये आहे ते सगळं. हां, तुम्ही हे बघा चूडामणी विवेक चुडामणी. हा विवेक चुडामणी चूडामणी. नंतर नाही. हा हे बघा पहिला एवढी तत्वबोध. जाडी आहेत. होय एवढं होय. तरी वाचायची गरज नाही. हे मी स्वतः 2 भाग वाचणार आहे. आहेत. विवेक हा. चूडामणी कोण वाचायचं ठरलंय आपलं सुलक्षणा मॅडम? 2 भाग आहेत बरोबर. आणि तुम्ही नाव नाही दिलं अमृता मॅडम या वाचण्यामध्ये. तुम्ही सिक्वेन्स सांगितला आम्हाला. मी सांगितलं मी सगळ्यांना, ऍक्च्युली की मी तत्वबोध मधलं घेऊ शकेन त्यातले कारण ते पूर्ण आम्ही तुमच्याकडे शिकले. तत्वबोध इंग्लिश मधलं आहे का? हो इंग्लिश मधला आहे. मग तुम्ही पण मराठीतनं मी घेऊ सांगणार शकेन. का ते? हा मी घेऊ शकेन. हा. मग घ्या आत्मबोध मॅडम घेतील. आधी काय आत्मबोध आहे का तत्वबोध आहे? आधी तत्वबोध असेल मग तुम्ही घ्या आधी पहिलं. तत्वबोध. तुमचं काही कॉलेज चालू आहे का? नाही व्हिडिओ नाही बंद करते थांबा.